आता कुठे सिद्धू आणि अदितीची लव्ह स्टोरी सुरू झालीये। अशा प्रकारे आपले हिरो आणि हिरोईन भेटले, मग त्यानंतर लगेच प्रपोज केलं का? नाही, आता तर जस्ट भेटलो होतो आम्ही, नीट ओळखही झाली नव्हती एकमेकांशी। मग पुढची भेट कशी होती? हसायला काय झालं? जोरदार भांडण। Oh no, सिग्नल मोडला वाटतं मी। Oh no, ए उतर। सॉरी सॉरी। अरे दिसतं का? तुम्ही अहो तुम्हाला तर गर्दीची भीती वाटते तर रस्त्यात त्या लोकांना उडवत जाणार काय? तुम्ही पण बघायला हवं होतं ना, हॉर्न दिला होता मी। डोक्यात काय दांडियाची गाणी वाजत होती का? अरे चूक तुमची असताना मला काय बोलताय तुम्ही? नाही बरोबर आहे, बायकांना गाडीच चालवता येत नाही, कायद्याने बंदी आणली पाहिजे तुमच्यावर। ओ हॅलो, बायका करतात ना त्याला ड्रायव्हिंग म्हणतात, तुम्ही करताना त्याला स्टाईल मारणं म्हणतात। मग येतं असं गाडी समोर। स्टाईल मारवतो मी? स्टाईल मारवतो? हो। अहो इथे पाय तुटलाय माझा, काय लंगड स्टाईल मारू मी? सॉरी सॉरी, कुठे लागले तुम्हाला? मी तुम्हाला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाते। नाही नको नको, तुमच्यामुळे पाय तुटलाय माझा, आता अजून तुमच्यावर हॉस्पिटलला आलो तर अजून काहीतरी करून घ्यायचो। हो सॉरी म्हणाले ना, आधीच कॉम्प्लेक्स आहे, त्यात कॉन्फिडन्स नका घालवू माझा। कसला कॉम्प्लेक्स? तुम्हाला गर्दीचा कॉम्प्लेक्स, तुम्हाला गाडी चालवायचा कॉम्प्लेक्स? हो आहे मला कॉम्प्लेक्स, माझं मी बघून घेईन, तुम्ही जा। जा काय जा, तुमच्यामुळे मी पडलोय, माझा पाय तुटलाय। मग सॉरी म्हणाले ना, मी हॉस्पिटलमध्ये घेऊन जाते हे सुद्धा सांगितलं, पण तरी किती रूडली बोलताय तुम्ही। मी रुडली बोलतोय? काय गरज नाहीये हॉस्पिटलमध्ये न्यायची, तुम्ही जा। आणि हो जाताना ना 15-20 जणांना उडवत जा। तुम्ही हॉर्नचा आवाज ऐका आधी, नाही तर चालत जा। अरे तू जा, श्रीमंत घरातली लाडवलेली मुलगी कॉम्प्लेक्स पुरवत रस्त्यावर फिरते, जा। तू जा। आणि हो जाताना माणसांना उडवत जा। शट अप अँड गो। एक्सक्यूज मी, पोलीस काका। आता ही पोलिसांना माझी कंप्लेंट करते का काय? काका, मागे मी सिग्नल मोडला, त्याचा हा फाईन। कधी मोडला? मी नाही पाहिला। अहो पण मला माहिती आहे ना। अहो मी नाही पाहिला ना, मग कशा लोकच फाईन भरता? काका प्लीज हा फाईन घ्या। काय माझ्याकडे लर्निंग लायसन्स आहे आणि माझ्या कारवर लर्निंग मार्किंग सुद्धा नाहीये, सो प्लीज हा फाईन घ्या, नाहीतर रात्रभर झोप नाही लागणार मला। सगळेच नागरिक तुमच्यासारखे वागले तर आमचं किती काम वाचेल? द्या फाईन द्या। यार दिसते तशी नाहीये, खरंच युनिक आहे। त्या क्षणी मला कळलं की अदिती वेगळी मुलगी आहे। अदिती आवडायला लागण्याचा तो पहिला क्षण होता। ती चुकली होती, पण तिने तिची चूक मान्य केली, तिचा प्रामाणिकपणा मला भावला। सेठ, अरे चुका सगळ्यांकडूनच होतात, पण त्या लपवण्यापेक्षा प्रामाणिकपणे कबूल कराव्या, हेच सांगत असते मी तुला नेहमी। चुका झाल्यावर माफी मागावी किंवा शिक्षा सहन करावी, पण खोटं बोलत राहिलं ना की गोष्टी अजून बिघडतात। तुला माझा हाच गुण आवडतो ना, पण तरी ऐकत नाहीस माझं। असं का म्हणालीस ग त्याला? असं काय खोटं बोललाय तो? आधी बोललो होतो, म्हणजे तिला तुमच्याबद्दल सांगितलं नाही, तुम्हाला तिच्याबद्दल सांगितलं नाही। इथे आली तेव्हा पण डॉक्युमेंटरीचं खोटं कारण सांगितलं, त्याबद्दलच बोलते ती, हो ना अदिती? चला तर मग, या भांडणामुळे सिद्धूच्या मनात प्रेमाचा अंकुर फुटला। हा, म्हणजे आदितीची गाडी थेट सिद्धूच्या काळजाला जाऊन धडकली। मग पुढे काय होतं? पुढे
पुढे मी आयुष्यात पहिल्यांदा कविता केली. कविता? काय सांगतोस? अरे वा, ऐको ऐको. प्यार मोहब्बत प्रेम नाव एका भावनेचे. प्यार मोहब्बत प्रेम नाव एका भावनेचे. मनात साठवले कैक क्षण तुझ्या माझ्या भेटीचे. अदिती भेटता तुला सारं जग भासे नव. अदिती भेटता तुला सारं जग भासे नव. तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हो. वा, मस्त. काय काय? काय झालं? ऍक्च्युली माझी गाडी बंद पडली आहे आणि नेमकं मला आज घरी लवकर पोहोचायचंय. मी ड्रॉप करू का? नाही नको, मी मेकॅनिकला बोलावते. आपण मेकॅनिकला कीज देऊ, तो गाडी घेऊन येईल नंतर. मी सोडतो तुम्हाला. आर यू शुअर? येस प्लीज. ओके. तुम्ही असं पाय टाकून बसा ना. तुम्हाला उशीर झालाय, आपल्याला पास जावं लागेल म्हणून. प्लीज. वा, छान कविता लिहिली. हे कशी सुचली रे तुला? कसं म्हणजे? कविता लिहिताना अदिती होती ना डोळ्यासमोर, मग काय सुचणारच ना. शाळेत असताना तोंडी परीक्षेला घोकमपट्टी करून देखील कविता पाठवायची नाही. ताई समोर बसून पाठ करून घ्यायची. आणि आता बघा ताई, तुमचा पुतण्या चक्क कविता करायला लागलाय. ती प्रेमाची परीक्षा आहे ना मोठ्या बाई, त्यात सगळं काही शक्य होतं.
अगं मग ग्रॅज्युएशनची परीक्षा प्रेमाची परीक्षा समजून दे ना माझ्यासाठी, मग होशील पास. ती परीक्षा राहू द्या हो. सिद्धू अदिती, तुमच्या प्रेमाचा निकाल कोणी आणि कसा लावला? दोघांच्या मनात प्रेमाचा अभ्यासक्रम सुरू झाला होता, पण मग प्रपोज कोणी केलं? थांबा थांबा थांबा, तुम्ही उत्तर देण्याआधी आपण प्रेक्षकांनाच विचारूया की त्यांना काय वाटतंय. सिद्धूने प्रपोज केला असेल की अदितीने? पेशन्स कमी आहेत पोरामध्ये, यांनीच विचारलं असेल आधी. नाही नाही, मला वाटतं कुणीच एकमेकांना विचारलं नसेल, दोघांनी एकमेकांना गृहीत धरलेलं असेल. सिद्धूनीच विचारलं असेल. नाही नाही, मला वाटतं ना अदितीनेच पुढाकार घेतला असेल. नाही नाही, आदिती नाही विचारणार, या गधड्यानेच विचारलं असेल. मला पण असंच वाटतं, आदिती नाही विचारणार. हा, सिद्धूनेच विचारलं असेल. मला पण आदितीनेच विचारलं असेल. मी सांगते तेच बरोबर आहे. नाही, मला वाटतं नक्की सिद्धू आहे. मला वाटतं आदिती. नाही नाही नाही, सिद्धूने विचारलं असेल. नाही नाही, अदितीनेच विचारलं असणार. बघा तुम्ही. बरं इथे खूप जणांना असं वाटतंय की सिद्धूने विचारलं असेल. तर सिद्धू, आता तूच सांग, काय झालं होतं? खूप पाऊस पडतोय ना? हा, ही छत्री घेऊन जा. अरे आहे रे माझ्याकडे. अरे तरी घेऊन जा, खूप पाऊस पडतोय. अच्छा, फारच छान पाऊस पडतो नाही का? हा? हा? ए निघा तुम्ही. अरे अदिती, छत्री, विसरलो. चल मी सोडते तुला. नाही नको, तुला कशाला त्रास. बरं ठीक आहे. नाही नाही म्हणजे अगं इथे असाच थांबलो तर एवढ्या पावसात अडकेन. चल. दे, मी धरतो. बरं झालं आज तू भेटलास. मला जरा बोलायचं होतं तुझ्याशी. काय? हेच, काय चाललंय तुझं? काय झालं? माझ्यावर पाळत ठेवून असतोस, माझ्या मागे मागे करतोस, मुद्दाम तुझी गरज पडेल किंवा जवळ येता येईल अशी सिच्युएशन क्रिएट करतोस. बाईकने सोडायला काय येतोस, लंगडायची ऍक्टिंग काय करतोस. आता सुद्धा छत्री मित्राकडे दिलीस आणि पाठवलंस त्यांना. कशासाठी चाललंय हे सगळं? आवडायला लागले का मी तुला? बोल ना, मला चालणार नाही आहे हे सगळं. तुला काय तशी मुलगी वाटले मी? तुझी हिंमत कशी होते माझ्याविषयी असा विचार करण्याची? सॉरी. थांब. सॉरी बोलून जातोय, त्यापेक्षा बोल ना. आवडतेस तू मला. मला वाटलंच होतं, इतका साधा आहेस की प्रपोज करायला सुद्धा घाबरशील. आपली मैत्री तुटेल असं वाटत होतं ना, पण मला सुद्धा तुझ्यासारखा प्रामाणिक मुलगा कमवायचा नव्हता. आय लव्ह यू सिड. Do you love me, Sid?
अरे तू पळून गेलास. अरे सिद्धू, पळून जायची काय गरज होती? एक तर आदितीने समोरून सगळं विचारलं, तुझं ओझं कमी केलं आणि तू तिकडून पळून गेलास. अरे सिद्धू माझ्यासारखा होणार आहे, सगळं निमूटपणे सहन करणारा. आणि ही ताई. पण बापू काका, यालाच प्रेम म्हणतात ना. आणि ताई काकी पण तुमच्यावर खूप प्रेम करतातच की. पण सिद्धू किती दिवसाने हो म्हणाला ग? लगेच हो असा मेसेज पाठवला त्याने. आणि त्यानंतर माझ्या आयुष्यातले सगळ्यात सुंदर क्षण सुरू झाले. सिडमुळे. कमी कर ना आवाज. हा अगं हो, केव्हा चालू? जेवणही झालं. तिने विचारलं असेल, सोना जेवण झालं का? हा आवाज कोणाचा आहे? अगं नाही, टीव्ही चालू आहे ना, त्याचा आवाज आहे. आपला सिद्ध्या आपला नाही राहिला, मुली पुढे आपल्याला विसरला. बरं ऐक ना, आपण उद्या भेटतोय ना? पॉसिबल नाहीये. का? अरे मी मगाशीच सांगणार होते तुला, पण तू काळजी करशील म्हणून नाही सांगितलं. सांग ना, काय झालंय? ताप आलाय थोडा. काय? ए बंद कर, अरे बंद कर. किती आहे ताप? 1 पर्यंत आहे. अगं मग माझ्याशी काय बोलत बसलीयस? तू गोळी घे आणि झोप लवकर, आराम कर. पण तुझ्याशी बोलल्यानंतर बरं वाटतं मला. आपल्याला नंतर पण बोलता येईल ना. तू प्लीज औषध घे आणि आराम कर ग. आता काहीच नाहीये घरात, आणि एवढ्या रात्री मी खाली नाही उतरणार आहे. पण औषध नाही घेतलंस तर बरं कसं वाटेल तुला? झोपल्यावर वाटेल बरं. तू ऐकणार नाहीस ना? बरं ठीक आहे, झोप, आराम कर, आपण उद्या बोलू. अरे पण हॅलो मोठ्या बाई. अगं ताप आल्यावर कोणतं औषध घेतात ग? नाही नाही, मला नाही, माझ्या मित्राला बरं वाटत नाहीये म्हणून विचारतोय. काढा? बरं ठीक आहे, तू सांग ना मला, मी बनवतो. हा. अरे प्रेमात लोक वेडे होता. आपला मित्र वैद्य झाला, रात्री 1:30 वाजता काढा बनवतोय. ताई, एक तापावरची गोळी द्या ना. किती आले? 50 रुपये. थँक्यू. थँक्यू. आत्ता? हो, तुझ्यासाठी काढा घेऊन आलोय आणि औषध पण आणलंय. पण उपाशी पोटी औषध घेऊ नको म्हणून खायला पण आणलंय. हे घे. हा काढा तू स्वतः बनवलास? हो. माझी आतापर्यंत एवढी काळजी कोणीच घेतली नव्हती. आता सवय लावून घे, मी तुझी काळजी घेईन आयुष्यभर. बरं चल, बाय. अरे आत तर ये. नाही नको, आता रात्री झाली, तू आराम कर, आपण उद्या सकाळी भेटू आणि काढा आणि औषध घे. बाय. बाय. याड लागलं ग, रंगलं तुझ्यात याड लागलं ग. वासयो उसात येई कस्तुरीचा, गोड लागलं ग, चांद भासतो.